पार्वती पते हर हर महादेव। आम्ही एक वाजवी करतो आणि वेलकम बॅक मित्रांनो. बरोबर इथे यस का दोघा तर आम्ही आता उज्जैनला इंदोरला पोहोचले स्टेशनवर आणि आम्हाला काका भेटलेले आहे. त्यांनी आम्हाला चांगला गायडन्स केला आणि आम्हाला कार पण अरेंज करून दिली. तर आम्हाला आज पूर्ण म्हणजे इंदोरला मोस्ट ऑफ तरी जे जागा आहेत हिस्टॉरिक आणि मंदिर बिंदिर आहे ते आम्हाला दाखवणार आहेत आणि त्यानंतर आम्हाला रात्री ते उज्जैनला पण ड्रॉप करणार आहे. तर बघू उज्जैनला महाकालच्या ग्रुपने आम्हाला जर पास भेटला भस्म आरतीचा तर नक्कीच आम्ही ते पण करू. आणि आज रात्री उज्जैनला असतील आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय ते. सध्या तरी इंदोर फिरू. बघू शकतो आता आपल्याला कार भेटलेली आहे. अंकल की वजह से हम लोग को कार मिली. थैंक यू अंकल. 2500 रुपये यहाँ दे दो. ओके ओके. और 2700 रुपये मार दे देना. आणि हे बघा याने पूर्ण दिली आणि उधारी याची थोडी बाकी आहे ग्रुपची. पाचशे दे अजून. हास्य तो बोलतो हास्य माझा नवरा आहे म्हणून तो त्या बाजूलाच बसतो. माझी नवरी. अरे आपला ओंकारेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर खूप घाट आहे. डोंगर तो बघू शकतात आणि आपला पास्टलसारखं इकडे एमआयडीसी मिळत नाही. सो काहीच केमिकल नाही मिळत. तो चांगला असा म्हणजे ऑक्सिजन खूप फ्रेश आहे इकडचा. पण अशा ऑक्सिजनमुळे मला त्रास होत आहे. झेपत नाही एवढं पण शुद्ध वर आपल्याला. आता कुठेतरी आपण नाश्ता करू आणि मग फ्रेश बी होऊ आणि मग निघू परत. बहुत इकडे पण डोंगर प्रणाली चालू केले हळूहळू दाखवतो. हायवे बघा पुढचा मित्रांनो इकडे आता नाश्ता करायला बसलं. सगळ्यांना पांबाटलेले आहेत. रात्रभर जागरण केलं ना. आता तोंड बघा. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता हा नर्मदा घाट आहे म्हणजे नदी आहे. आपण इकडे आंघोळ नाही करणार. खेडीघाट आपण नर्मदा घाट पुढे आपण तिकडे आंघोळ करू आणि मग आपल्या ओंकारेश्वरच्या इकडे आपण दर्शनाला जाऊ. चांगली नदी स्वच्छ आहे. बघू शकतो तुम्ही मित्रांनो. इकडे फायनली आता आम्ही पोहोचले आहेत ओंकारेश्वरला आणि इथून गर्दी तर कमी होती पण आता कळेल मध्ये कधी किती आहे ते. आपण आता जाऊ. हास्यावर आहे रूम घेतात आंघोळीला. बाकी मी यश कृतव आणि मी जाऊ नर्मदा नदीने आंघोळ करायला. पण नंतर तिकडून एकत्र भेटू आणि मग परत बोटीने जाऊ दर्शन घ्यायला. दाखवतो तुम्हाला. आणि मित्रांनो इकडे आम्ही पोहोचले आहेत आता नर्मदाच्या किनाऱ्यावर. गर्दी बघू शकता तुम्ही. इकडे खूप आहे आणि तो डॅम आहे. 2 वर्ष अगोदर जेव्हा जास्त पाऊस पडला डॅमचं पाणी सोडला तेव्हा ओंकारेश्वरच्या. आणि हा बघा आमचं मंदिर. आई शपथ यार वाईब आहे. हे बघ शपथ यार वाईब आहे. जाण्यासाठी आले आहेत आम्ही. आणि मित्रांनो इकडे आम्ही पोचलेलो नदीमध्ये. बघू ना तुम्ही. यश 7 डुबक्या मारणार आम्ही. 7 डुबक्या मी मारला. यश आणि मिच बाकी आहेत. ते दोघं बाईला झाले गेले तिकडे रूम मध्ये आंघोळ करला तेव्हा खुलतो. आणि तुम्हाला मोबाईल पाण्यामध्ये घेऊन दाखवतो. बनकाच आम्ही नर्मदा रिव्हरचे 4 पॉईंट फिरू आणि नंतर ओंकारेश्वर मंदिरच्या ब्रिजवर चढू. हा पहिला ब्रिज आहे आणि त्याच्या मागचा दुसरा ब्रिज आहे. दाखवतो तुम्हाला. आता जो भाऊ चालू करेल बोट आणि फिरवेल. आणि यश आणि हा घड्या गॉगल विकत 2000चा गॉगल आहे. 1500चा खास त्यांनी युजनसाठी. आणि मी बघा 80 रुपयाचा घालतो. तुझं फुकट्याच आहे रे. आपण जसं ओंकारेश्वरच्या पायऱ्या चालू केला आणि बघूया नदीच्या हापास कसं आहे. त्याच्यावर सोडा. हे बघा पोलिओ बघा आमचा. हे बघा लोक ब्लॉग चालू करता लगेच धावायला लागले. आम्ही हे असते जरा बोबडी पाणी हे पण ऋतू
आणि मित्रांनो बघू नका आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने गर्दी खूप आहे. 5 तास जाणार ना तिकीट आम्हाला, बघू कसं दर्शन भेटते. आणि आमचा ड्रायव्हर पण तिथे वाट बघतो कधी येते. पार्वती आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता 2 तासानंतर पण आम्ही आता वर्धावर पण पोहोचलो आहोत. मंदिर आता आमच्याकडून 150 किलोमीटर 150 मीटर लांब आहे. आणि बघू आता कधी दर्शन होतं. लाईनीत उभे राहणार आणि दर्शन मात्र घेणार. मित्रांनो 2 तासाच्या खूप कडक परिश्रमानंतर आम्ही पोहोचलेले आहेत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच्या गेटवर. आणि असंच बोलतो की याला पुढे पण असं दर्शन फटाफट होऊन दे आणि आम्हाला उज्जैनला पण जाऊन द्या. बरं वाटलं बरं वाटलं बाई. फायनली आपण देवरात पोहोचलेलो आफ्टर 5 hours. मित्रांनो फायनली आपण आता दर्शन घेतलेलं आहे. 4.5 तास थांबून फक्त 10 सेकंद आपल्याला शिवलिंगला बघायला भेटला. आणि आता आपण इकडून प्रसाद घेतो. आणि मेन गोष्ट म्हणजे हा ब्लॉग आता मी इकडे एंड करतो. उद्या आपण स्पेशल ब्लॉग काढू उज्जैनवर. आज रात्री आपण उज्जैनला जाऊ झोपायला आणि दाखवतो तुम्हाला कसं आहे ते आणि काय काय आहे उज्जैनला फिरण्यासारखं. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.